जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, जय महाराष्ट्र। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय पूजनीय एक महान युग पुरुष बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलास मळम या सामान्य लहान शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे एक शांत, संयमी, सुसंस्कृत असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि अशा या महान पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांना विलास मळम या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। युवा सेनाप्रमुख, युवा नेते, तरुणांचा आदर्श आणि तरुणांचं एक आयडॉलिक व्यक्तिमत्व, तरुणांना नेहमी प्रेरणा देणारे आमचे मार्गदर्शक आदित्यजी ठाकरे यांना सुद्धा मानाचा जय महाराष्ट्र। मला बाळासाहेब का आवडतात आणि मी बाळासाहेबांच्या विचाराने एवढा का प्रेरित झालेलो आहे, बाळासाहेबांचे विचार माझ्या पूर्ण अगदी मनात, अंगात का भिनलेले आहेत, हे वेगवेगळ्या अध्यायाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा विलास मळम ह्या सामान्य शिवसैनिकाचा मनापासून प्रयत्न आहे। आजपर्यंत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील तमाम हिंदू मराठी बांधवांनी, भगिनींनी आणि मातांनी माझ्या या VR क्रिएशन चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलाय, भरभरून प्रेम दिलंय। मला नेहमी नवीन नवीन अध्याय करण्याचे प्रोत्साहन आणि मला मार्गदर्शन, मला जी माझ्यामध्ये महत्वाकांक्षा अधिक जागृत करण्याचं काम या महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यातील जनतेने केलेलं आहे। माझ्या या VR क्रिएशन चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यात शेअर करा, एवढीच मी महाराष्ट्रातील तमाम मायबाप बंधू भगिनींना, मातांना नम्र विनंती करतो। आज नवीन अध्याय घेऊन येताना आपल्यासमोर बाळासाहेबांचं एक बेधडक व्यक्तिमत्व, जे लोकांना, जगाला, हिंदुस्थानला ज्ञात होतं, ते बेधडक व्यक्तिमत्व कसे ते तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो। बाळासाहेब यांच्या आयुष्यात एक व्यक्ती म्हणण्यापेक्षा एक महान पुरुष, महान युग प्रवर्तक, अखंड हिंदुस्थानचे कैवारी, ज्यांना रयतेचा राजा म्हणून संबोधलं जायचं, असे महान छत्रपती शिवराय यांना बाळासाहेब खूप श्रेष्ठ मानायचे। बाळासाहेबांच्या आयुष्यात अजून दोन व्यक्ती त्यांना गुरुस्थानी होत्या, त्यापैकी एक म्हणजे त्यांचे वडील केशव ठाकरे, त्यांना सगळेजण, घरातील सर्व आणि समस्त मराठी बांधव त्यांना दादा म्हणायचे, आणि दुसरी व्यक्ती म्हणजे पु ल देशपांडे। आणखी एका व्यक्तीचं बाळासाहेबांच्या आयुष्यात एक थोडंसं अनन्यसाधारण महत्व होतं, ते म्हणजे आचार्य अत्रे। बाळासाहेब यांचा एक बेधडक वाक्य तुमच्या समोर मी मांडतो। दुसऱ्या मुंबई पुणे महामार्गाचं काम चालू झालं होतं आणि ह्या दुसऱ्या मुंबई पुणे महामार्गाला पु ल देशपांडे यांचं नाव द्या, असा आग्रह होता बाळासाहेबांचा। जर तुम्ही नाव दिलं नाही पु ल देशपांडे यांचं, तर मी हातोडा घेऊन ती पाटी फोडून तोडून टाकीन, असा सज्जड दम त्यांनी त्यावेळेच्या सरकारला दिला होता। बघा, म्हणून त्यांना बाळासाहेबांना बेधडक म्हटलं जातं, कारण बाळासाहेबांच्या मुखातून निघणारे प्रत्येक बाण हे ठाकरी बाण होते। समजलं काय? विषय असा होता की त्यांनी त्यावेळेच्या सरकारला सुद्धा सोडलं नव्हतं। पु ल देशपांडे यांचं नाव देण्याचा त्यांचा आग्रह होता मनापासून। पु ल देशपांडे
आचार्य अत्रे ह्यांच्या इतर काही सखोल किंवा खोल भागात मला जायचं नाही, किंवा आचार्य अत्रेंना जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना ज्या काही गोष्टी घडल्या त्या मला इथे मांडायच्या नाही. त्यामुळे ह्या गोष्टीवरनं सुद्धा असं विषय येऊ शकतो की बाबा पु ल देशपांडे किंवा आचार्य अत्रेंना साहेब गुरुस्थानी मानत होते, तर त्यांच्यामध्ये काही थोडी त्या विषयावरती मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, मला त्या विषयात पडायचं नाही. मराठी असंतोषाचा उद्घोष आणि मराठी अस्मितेचा जयघोष म्हणजेच बाळासाहेब ठाकरे होय. एक व्यंगचित्रकार ते कोट्यावधी लोकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेला एकमेव युग पुरुष म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे होय. बाळासाहेबांनी मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचं किंवा वाचा फोडण्याचं महान कार्य केलं. शिवरायांचा वारसदार असलेल्या महाराष्ट्रात मराठी माणसाला स्वराज्य तर मिळालं होतं, पण तो आपल्या स्वराज्यात परका झाला होता. किती महत्वाचे शब्द आहेत बाळासाहेबांचे, विचार करा. सगळे उद्योग परप्रांतीयांचे आणि त्यांनी कामगार सुद्धा परप्रांतीय ठेवले होते कामाला. मुंबई ही मराठी माणसाची, पण ह्या मुंबईत महाराष्ट्रात मराठी माणूस हद्दपार होण्याच्या मार्गावर होता. त्यांना संघटित करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. त्यांना संघटित एकत्रित संघटना बनवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं आणि मराठी माणसाची एक मोठ बांधली. मराठी माणसाची एक एकजूट त्यांनी उभी केली. मराठी माणसाची एक फळी बाळासाहेबांनी तयार केली. बाळासाहेबांचं एक आणखी एक खास वैशिष्ट्य होतं, ते कधीही कोणाला भेटले नाहीत. हे आता वाक्याचा पूर्ण शब्दशः अर्थ सांगतो तुम्हाला. तुम्ही असं म्हणाल बाळासाहेब कोणाला भेटले नाही, मग संघटना कशी काय उभी राहिली? बाळासाहेब पर्सनली कुठल्या व्यक्तीच्या घरी जाऊन कधी भेटले नाहीत. त्यांचं एक वेगळं मत होतं, ज्यांना आपल्याला भेटावं किंवा भेटण्याची इच्छा आहे त्यांनी आपल्या मातोश्री निवासस्थानी यावे, आपल्या घरी यावे, मी त्यांना जरूर भेट देईन. म्हणजे विचार बघा त्यांचे काय होते ते. त्यामुळे भारत देशातील व देशाबाहेरील अनेक दिग्गज नेते आणि कलाकार बाळासाहेबांना भेटण्यासाठी मुंबईतील वांद्रे निवासस्थानी यायचे. बाळासाहेब पर्सनली कोणाला भेटायला जायचे नाही. त्यांची इच्छा होती, ज्यांना मला भेटायचं आहे, ज्याला माझी मुलाखत घ्यायची आहे, ज्याला भेटण्याची इच्छा आहे, त्यांनी मातोश्री निवासस्थानी यायचे. मी त्याला अगदी कुठलंही बंधन न ठेवता, कुठला आडपडदा न ठेवता मी त्याला मुलाखत देईन किंवा मी त्याला भेट देईन. 1990चा एक प्रसंग तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांचं संकट होतं, दहशतवाद्यांचे सावट होतं. दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही अशी धमकी दिली होती. अशी धमकी, सज्जड दम दिला होता त्यांनी. काश्मीरमधील हिंदू काश्मीर पंडितांना दहशतवाद्यांनी हाकलून दिलं होतं. जो कोणी अमरनाथ यात्रेसाठी येईल तो परत घरी जाणार नाही अशी त्यांनी धमकी दिली होती दहशतवाद्यांनी. अशा वेळी बाळासाहेबांची काही शिष्टमंडळाने मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि हा जो सविस्तर वृत्तांत होता, दहशतवाद्यांनी जी धमकी दिली होती ती कैफियत त्यांनी बाळासाहेबांसमोर मांडली. दुसऱ्याच दिवशी बाळासाहेबांनी एक निवेदन जाहीर केलं. मक्का, मदिना आणि हज यात्रेकडे जाणाऱ्या 99% फ्लाईट्स मुंबई विमानतळावरून उडान घेत आहेत. यापुढे एकही विमान मक्का, मदिना, हज यात्रेकडे कसं उडतं, कसं उडान करतंय, मुंबई विमानतळावरून कसं जातंय ते मीच बघतो, असा सज्जड बेधडक त्यांनी विधान केलं होतं. आणि बाळासाहेबांच्या ह्या बेधडक विधानामुळे दहशतवादी सुद्धा घाबरले होते. दहशतवादी कुठल्या तरी वेळात जाऊन लपले होते. दुसऱ्याच दिवशी अमरनाथ यात्रा सुरळीत चालू झाली आणि यशस्वी पार पडली. कशामुळे? तर या बाळासाहेब ठाकरेंच्या बेधडक विधानामुळे. बाळासाहेबांनी देशाच्या राजकारणात मराठी हिंदुत्वाचा भगवा सतत फडकत ठेवला. भगवा ध्वज
बाळासाहेब खूप मानायचे त्या भगव्या ध्वजाला. त्याला कुठलंही गालबोट लागेल असं काम कोणाकडून कृत्य घडलं तर बाळासाहेबांचा राग अनावर व्हायचा आणि तो राग शांत करण्याची कोणाच्यामध्ये क्षमता नव्हती. एवढं त्यांना त्या भगव्याला ते प्रतीक मानत होते. बाळासाहेब हे व्यक्तिमत्व एक महान युग प्रवर्तक, हिंदू हृदय सम्राट म्हणून आजही मराठी हिंदू माणसाच्या मनात हृदयात जिवंत आहेत. आजही विचार करा, बाळासाहेबांना प्रेम करणारे, बाळासाहेबांवरती नितांत निस्सीम श्रद्धा असणारे लाखो लोक आजही बाळासाहेबांना त्यांच्या हृदय सिंहासनात त्यांना देवाऱ्यात पुजतायत. युग पुरुष. काही लोकांनी तर त्यांना विठ्ठलाची उपमा दिली होती बाळासाहेबांना. सगळ्यांचा विठ्ठल होता मातोश्रीमध्ये बसलेला. तमाम शिवसैनिकांचा विठ्ठल मातोश्री निवासस्थानी बसला होता. त्यामुळे अशा वंदनीय बाळासाहेबांची काही बेधडक वक्तव्य आहेत. एक वेळ अशी होती, भिडे पत्रकार भिडेंनी त्यांची मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांनी ते पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, बाळासाहेब तुम्ही व्हॅलेंटाईन डेवर बंदी घाला असं का म्हणताय? व्हॅलेंटाईन डे वरती बंदी घाला असं का म्हणताय? त्यावेळी बाळासाहेबांनी बेधडक वक्तव्य केलं होतं की व्हॅलेंटाईन डे साजरे करण्यापेक्षा आई वडिलांचे डे, महाराष्ट्रातले डे साजरे करा. महाराष्ट्रातील, भारतातील संस्कृती जतन करण्याचं, जपण्याचं काम करा. मी अशा पाश्चात्य संस्कृतींना अजिबात भीक घालत नाही किंवा मी त्यांना महत्व देत नाही असं बेधडक वक्तव्य त्यांनी केलं. त्यावेळी बाळासाहेबांकडे 125 आकडा आहे हा, 125 काही व्यापारी वर्गाचं शिष्टमंडळ मातोश्री निवासस्थानी भेटायला गेलं होतं आणि त्यांनी ही जी कैफियत, हे शब्द की त्यांनी सांगितलं बाळासाहेबांना की तुम्ही व्हॅलेंटाईन डे वरती बंदी घातली तर आम्ही ह्यापुढे कुठल्याही पद्धतीचे कॉस्ट्युम्स किंवा जे काय ते व्हॅलेंटाईन डेला जे काय वाटलं जातं, मिळतं, ते कुठलंच प्रोडक्ट उत्पादन आम्ही विकणार नाही. विचार करा, एवढं ह्या महान युगपुरुषाचं एक वलय होतं. त्या शब्दात दम होता. शब्दात इतका दम असावा की पडसाद उमटले पाहिजे, स्वतःच इतकं मजबूत असावं की त्याचं प्रतिबिंब उमटलं पाहिजे. असे महान विचार युगपुरुष बाळासाहेब ठाकरेंचे तुमच्या समोर घेऊन येत असताना माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला सुद्धा काही शब्दकोशातून शब्द सुचत असतात. तर पुढील अध्यायात येण्यापूर्वी मी